हा जो व्हिडिओ चालू आहे हा गव्हर्नमेंट शाळेतला आहे. देशाच्या भविष्याच्या हाती पंखा दिलेला आहे. हे पाहून तन मनाची आग मस्तकात गेलेली आहे. आपला पडोशी देश नेपाळ, तिथे छोटे छोटे डोळेवाले लोक आपल्या इकडे यायचे बुरखा म्हणून. कालांतराने ते पण बंद होणार, कारण बालेंद्र शहा सारखा प्रधानमंत्री त्या देशाला लाभलेला आहे की ज्यांनी प्रायव्हेट शाळा बंद करून गव्हर्नमेंट शाळा सुरुवात केली. आणि आपल्या भारताची स्थिती काय आहे तर गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीमा आहे, एअरपोर्ट राहो, रेल्वे स्टेशन राहो, अन्य कोणत्याही राहो, ते प्रायव्हेटीकरणाकडे जास्तीत जास्त वळल्या जातं आणि देशाची नासाडी कशी होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. अगर वरचा जर वाईट असेल तर खालच्या शिक्षिका अशाच निघणार, त्या शिक्षिका असो शिक्षक असो, कारण की जे काही घडतं ते वरून घडल्या जातं. लक्ष न दिल्यामुळं, कारण की यांचे मुलं विदेशात शिकतात आणि विदेशात आपल्यासारख्याचे किंवा गरीबाचे लेकरं जाऊ शकत नाही. गव्हर्नमेंट शाळेत कसे तरी जाणार होते तर गव्हर्नमेंट शाळा 1,00,000 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट शाळा बंद करून टाकलेल्या आहेत. खरोखर हे सरकार नागरिकाच्या हिताचं आहे का, पर्यावरणाच्या हिताचं आहे का, तर याचं सरासर उत्तर भेटेल नाही. एकदा बहुजनाच्या हाती देश देऊन बघा आणि देशाची कायापालट, जशी यूपीची कायापालट आमची मायावतीने करून दाखवली, तशी कायापालट जर आमच्या बहुजन नेत्यांनी करून दाखवली नाही तर बघाच